शासन केवळ कागदोपत्री निकष लावून मदत केल्याचा दिखावा करत आहे। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत होती। मात्र काल राज्यातील महायुती सरकारकडून पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका होत आहे। शेतकऱ्यांच्या मते या मदतीने प्रत्यक्षात कुठलाच फरक पडणार नाही। शासन केवळ कागदोपत्री निकष लावून मदत केल्याचा दिखावा करत आहे अशी भावना व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहे। याचबरोबर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी अद्याप प्रलंबित आहे। मात्र मदत जाहीर करताना मुख्यमंत्री यांनी या दोन महत्त्वाच्या विषयांचा उल्लेख न केल्याने शेतकरी नाराज आहेत। आम्ही यावर मुळीच समाधानी नाही आहोत, कारण त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीविषयी कुठलाही विषय त्यामध्ये मांडलेला नाही आहे। पहिल्यांदा म्हणजे काय, शेतकऱ्यांचं कर्जमाफी हा प्रथम विषय होता आणि केळीचे पीक विमे, इतर पिकांचे सर्व पिकांचे पीक विमे त्वरित मिळावेत दिवाळीच्या अगोदर, हे त्यांनी कुठल्याही प्रकारचा हा विषय मांडलेला नाही। आम्ही पूर्ण मुलाखत बघितली त्याची। आम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही मिळायलाच पाहिजे, ही महाराष्ट्रातली आवश्यक गोष्ट आहे।